इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक समान वर्तुळाकार गती आणि त्याची उदाहरणे पाहिलेली होती। आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे न्यूटनचे गतिविषयक नियम। न्यूटनचे गतिविषयक नियम, पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम अभ्यासायचा आहे आपल्याला। त्याच्या अगोदर ही काही उदाहरणे दिलेत ती पहा। असे का होत असेल जरा विचार करा। आणि पहिलं उदाहरण आहे, स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही। स्थिर अवस्थेमध्ये आहे एखादी वस्तू, एका ठिकाणी आहे आणि आपणहून ती वस्तू जागेवरून हलत नाही। कधीपर्यंत हलत नाही? बल लावल्याशिवाय हलत नाही। काय कारण असावं याचं? किंवा टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही। टेबलावर एखादं पुस्तक आहे आणि ते आपण एका हाताने उचलू शकतो, परंतु त्याच एका हाताने मोठं लाकडी टेबल आपण उचलू शकत नाही, कारण पुस्तकासाठी लावलेलं बल आणि टेबलासाठी लावण्यात येणारं बल हे वेगवेगळं असणार आहे। एकाच बलाने हे दोन्ही वस्तू उचलता येणार नाहीत। जरा विचार करा ह्या सगळ्या उदाहरणांचा, हे असं का होत असेल आपण पाहूया। या ठिकाणी ही एक स्थिर वस्तू आहे, एका ठिकाणी आहे ती, आणि हाताने उचललं, आपण दोन्ही हात लावले आणि उचललं तरच ती वस्तू उचलली जाते। याचा अर्थ काय? स्थिर वस्तू आपणहून जागची हलत नाही, तर त्याला काय करावं लागतं? बल लावावं लागतं। हे पहा, या ठिकाणी बल लावलं आणि मग वर उचलली वस्तू। स्थिर वस्तू जागची हलत नाही। मग दुसरं उदाहरण बघितलेलं होतं की ह्या टेबलावरती किंवा ह्या पाटावरती काय आहे? हे एक पुस्तक आहे। हे पुस्तक उचलण्यासाठी आपण काय करतोय तर बल लावतोय। एका हाताने हे पुस्तक उचलू शकतोय, पण ह्याच एका हाताने किंवा एवढंच बल, हे जे लावलेलं बल आहे इथं लिहिले बघा 10 न्यूटन। 10 न्यूटन एवढं बल आहे। 1 मीटर जर हे पुस्तक वर उचलायचं असेल तर लावावं लागतं। आणि त्याचऐवजी हे टेबल जागेवरून हलवायचं असेल किंवा 1 मीटर वर उचलायचं असेल तर आपण एका हाताने उचलू शकतो का? ते नाही उचलू शकत। का? कारण त्यासाठी लावावं लागणारं बल आहे ते अधिक प्रमाणामध्ये असणार आहे। तिसरं उदाहरण पहा, झाडावर असलेली फळं आहेत, त्या झाडाची फांदी हलवली की खाली पडतात, तोपर्यंत ती पडणार नाहीत। आपण जर फांदी हलवली तर फळं खाली पडतात। आता फांदी हलवली म्हणजेच काय केलं तर त्यांच्यावर आपण बल प्रयुक्त केलं, त्यामुळं बल लावल्यामुळं काय झालं? स्थिर असलेली फळं झाडावरून खाली पडली। पुढचं एक उदाहरण आहे पहा, की आपण पंखा चालू असतो विजेचा आणि अचानक स्विच ऑफ केला म्हणजे बटन बंद केलं तरी सुद्धा काही काळ तो फिरतच राहतो। हा पंखा स्विच ऑफ केलं तरी सुद्धा काही काळ फिरतच राहतो। काय कारण असेल ह्याचं? या सगळ्यांची कारण काय आहेत? वरील घटनांच्या कारणांचा शोध घेतल्यास आपल्याला काय लक्षात येतं तर वस्तूमध्ये जडत्व असते हे आपल्या लक्षात येते। जडत्व हा गुणधर्म असतो। जडत्व म्हणजे काय आहे? वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत असते, हे तुम्ही ह्याच्या अगोदर शिकलेला आहात। आणि जडत्व म्हणजे काय हेही शिकलेला आहात। जडत्व म्हणजे काय आहे तर स्वतःची अवस्था, मग ती विराम अवस्था असेल किंवा गतिमान अवस्था असेल, ती बल लावल्याशिवाय बदलायची नाही, स्वतःहून बदलायची नाही। हा वस्तूचा गुणधर्म असतो, त्याला जडत्व म्हणतात। हे तुम्ही याच्या अगोदर शिकलेला आहात। न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमामध्ये पदार्थाच्या याच गुणधर्माचे वर्णन केलेले आहे, म्हणून याला जडत्वाचा नियम असे सुद्धा म्हणतात। आपण न्यूटनचे 3 नियम शिकणार आहे, त्यातला हा जो पहिला नियम आहे तो पहिला नियम आहे जडत्वाचा नियम असं ओळखला जातो। ही सगळी जी उदाहरणं आहेत वरची, ती कशाची उदाहरणं आहेत? जडत्वाची सर्व उदाहरणे। पहिल्या नियमाची ही सगळी उदाहरणं आहेत। वस्तू स्थिर आहे तर बल लावल्याशिवाय हलत नाही, म्हणजे स्थिर असलेली तिची विराम अवस्थेतली जागा आहे किंवा अवस्था आहे ती बल लावल्याशिवाय बदलत नाही। किंवा हा फिरणारा पंखा आहे, विजेचा पंखा आहे, तो गतिमान असतो, त्याची गतिमान अवस्था आहे, त्याला कोणतं तरी बल लावल्याशिवाय तो फिरायचा थांबत नाही। काही वेळानंतर
जेव्हा आपण बटन बंद करतो, स्विच ऑफ करतो, त्यावेळेला घर्षणामुळे नंतर तो काही वेळाने बंद होतो. जर घर्षण नसेल तर तो तसाच चालू राहील. फांदीवरून हलवल्यानंतर झाडावरून फळं खाली पडते. बल लावलं त्यामुळं फांदीवरून फळं खाली पडली. ही जी सगळी उदाहरणं आहेत ती काय आहेत तर जडत्वाची उदाहरणं आहेत, म्हणजेच न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणं आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम अभ्यासायचा आहे. एक कृती आहे, करून पाहूया. सगळ्यांनी प्रत्येकाने ही कृती करायची आहे आणि हे साहित्य आहे आपल्याकडे सगळ्यांच्याकडं. आणि काय करायचं आहे तर दिलेल्या सगळ्या कृती करायच्या आहेत आणि त्यातल्या जेवढ्या व्यवस्थित चांगल्या होतील त्यांचा व्हिडिओ तयार करायचा आहे आणि तो मला पाठवायचा आहे वैयक्तिक नंबरला. ज्यांचे चांगले होतील त्यांचे आपण व्हिडिओ एकत्र करून ठेवूया संग्रह, सगळ्यांना पाठवता येतील. हे सगळ्या कृती तुम्हाला करायच्या आहेत. ही पहिली कृती आहे यातली बघा. एका ग्लासमध्ये वाळू भरून घ्या. वाळू असते सगळ्यांच्याकडं. नाही घेतली, नुसता ग्लास घेतला काचेचा तरी चालेल. ग्लास खाली पडू नये म्हणून त्यात वाळू भरायची आहे. वाळूऐवजी तुम्ही इतर काही कुठलीही वस्तू भरू शकता. थोडीशी भरायची, गच्च भरायचा नाही. त्या ग्लासवर एक पुठ्ठा ठेवायचा किंवा कार्डशीटचा तुकडा ठेवायचा. आता पुठ्ठ्यावर एक 5 रुपयांचं नाणं ठेवा आणि पुठ्ठ्याला जोराने टिचकी मारा. काय घडते याचं निरीक्षण करा. काय घडतं पहा. हा ग्लास आहे, याच्यावर कार्डशीटचा पुठ्ठा ठेवलेला आहे, त्याच्यावर एक नाणं ठेवलेलं आहे. नाण्याला काय केलं, ह्या कार्डशीटला काय केलं तर बोटाने टिचकी मारली आणि त्यामुळं काय झालं, ते नाणं आहे ते ह्या ग्लासमध्ये पडलं. आता आपण काय केलं, पुठ्ठ्याला बल लावलं, त्यामुळे पुठ्ठा गतिमान झाला आणि पुढे निघून गेला. पण नाण्याला बल लावलं नव्हतं त्यामुळे ते नाणं खाली पडलं. त्यानं आहे त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न केला पण इथं ग्लास आहे त्यामुळे ते खाली आलं ग्लासमध्ये. म्हणजे वस्तू कोणतीही त्याच्यावर बल लावल्याशिवाय आपली मूळची अवस्था बदलत नाही. इथं नाणं आहे, इथंच राहण्याचा प्रयत्न करतं, यालाच जडत्व असे म्हणतात. हा जडत्वाचा गुणधर्म आहे. हाच प्रयोग इथं एक आहे पहा. ग्लासवर कार्डशीट किंवा पुठ्ठा ठेवला वहीचा, त्याच्यावर नाणं ठेवलं आणि काय झालं, ते नाणं खाली पडलं जेव्हा आपण पुठ्ठ्यावर बल लावतो त्यावेळेला. सर्वांनी ही कृती करायची आहे. आता आपल्याला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय आहे तो अभ्यासायचा आहे. त्याच्या अगोदर त्या नियमामध्ये हे 2 शब्द वापरलेत त्यांची माहिती घेऊया. संतुलित बल आणि असंतुलित बल म्हणजे काय. संतुलित बल आणि असंतुलित बल. संतुलित म्हणजे दोन्ही बाजूंनी सारखे आणि असंतुलित म्हणजे दोन्ही बाजूंना कमी जास्त असलेली बले. रस्सीखेचचा खेळ तुम्ही खेळलेला असाल. जोपर्यंत दोन्ही बाजूनी बल सारखे प्रयुक्त होत असते तोपर्यंत रस्सीचा मध्ये तो स्थिर असतो. इथं दोन्ही बाजूंना लावलेलं बल काय असतं, समान असतं, त्यामुळे ही बल संतुलित असतात आणि त्यामुळं बल प्रयुक्त केलेले असून ही रस्सीचा मध्य स्थिर असतो. याला संतुलित बले म्हणायचं. ही 2 बले आहेत बघा. हे एफ आणि हा दुसरा ए. एक आहे उजव्या बाजूनी लाल रंगाने दिसते ते आणि एक आहे डाव्या बाजूनी निळ्या रंगाने दिसते ते. जर दोन्ही बाजूला सारखीच बल असतील तर हा बॉक्स आहे हा काय होणार आहे तर जागेवरून हलणार नाही, हलत नाही तो. का तर ही दोन्ही बल सारख्याच परिमाणाची आहेत आणि त्यांची दिशा विरुद्ध आहे त्यामुळं हा जागेवरून हलत नाही. संतुलित बले आहेत. हे रस्सीखेचचं उदाहरण पहा. या बाजूनीही तेवढंच बल प्रयुक्त होतंय आणि या बाजूनीही तेवढंच बल प्रयुक्त होतंय त्यामुळे रस्सी कुठल्याच बाजूला ओढली जात नाही. म्हणून ही कसली बल आहेत तर संतुलित बले. याच्या उलट काय, ज्यावेळी एका बाजूने प्रयुक्त केलेले बल वाढते त्यावेळी प्रयुक्त बले असंतुलित होतात. म्हणजे एका बाजूने जास्त बल असतं वाढतं आणि एका बाजूला कमी असतं. त्यावेळेला ती 2 बल असतात त्याला म्हणायचं असंतुलित बले. संतुलित बले म्हणजे काय कळालं का, दोन्ही बाजूंना समान बले. आणि असंतुलित बले म्हणजे काय आहे, दोन्ही बाजूंना असमान बले. आणि असमान असतील तर काय होतं की ज्या बाजूला जास्त बल असतं त्या बाजूला रस्सीचा मध्य सरकतो.
मग आता न्यूटनचा पहिला नियम आपल्याला अभ्यासायचा आहे बघा. आता हा नियम आहे, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल क्रिया करत नसेल तर, हा एवढा नियम आहे. ह्या हिरव्या रंगाने दाखवलेला आहे, हा पहिला नियम आहे. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर, असंतुलित बल पाहिजे, ते वस्तूवर लावलेलं बल म्हणजे दोन्ही बाजूनी सारखंच बल लावलेलं, पण असं असेल तर वस्तू जागेवरून हलणार नाही. आणि जर लावलेलं नसेल तर काय होईल, तिच्या विराम अवस्थेमध्ये किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. जर अशी बल असंतुलित बल नसतील तोपर्यंत काय होतं, वस्तू विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्थेत राहील, सरळ रेषेत एकसमान गतीत असेल तर एकसमान गतीत राहील. म्हणजे ती वस्तू गतिमान असेल तर थांबणार पण नाही, आणि थांबलेली वस्तू असेल तर ती गतिमान सुद्धा होणार नाही. कधीपर्यंत, जोपर्यंत आपण तिच्यावर बल, कसलं बल, असंतुलित बल प्रयुक्त करत नाही तोपर्यंत. असंतुलित म्हणजे दोन्ही बाजूनी बल लावायची, पण कशी, एका बाजूनी जास्त एका बाजूने कमी, असं असंतुलित बल आहे. ते प्रयुक्त केलं तरच काय होतं, वस्तू गतिमान होते, अन्यथा ती गतिमान होत नाही. एखादी वस्तू विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्य करत नसते असं नाही. जेव्हा वस्तू विराम आहे म्हणजे एका ठिकाणी थांबलेली आहे किंवा गतिमान आहे तर तिच्यावर बल असतात, पण कशी असतात, तर ती परस्परांना निष्प्रभ करीत असतात, नष्ट करत असतात, ते निष्प्रभ. आणि त्यामुळे काय होतं, एकंदर परिणामी बल शून्य होते. म्हणून ती वस्तू जागची हलत नाही किंवा गतिमान वस्तू थांबत नाही. न्यूटनच्या पहिल्या नियमानं जडत्वाचे म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिले जाते. त्याचप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीत बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलास प्रवृत्त करणाऱ्या असंतुलित बलाचे स्पष्टीकरण दिले जाते. पहिला नियम काय सांगतोय, तर वस्तूची विराम अवस्था किंवा गतिमान अवस्था आहे ती बदलून आणणारी प्रवृत्ती स्पष्ट केली जाते, किंवा ती बदलून आणण्यासाठी आवश्यक असलेलं असंतुलित बल आहे याचं स्पष्टीकरण मिळतं. पहिला जो नियम आहे त्याला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, जडत्वाचा नियम असं सुद्धा म्हणतात. ही सगळी उदाहरणं कशाची आहेत, तर जडत्वाची उदाहरणं आहेत. अजूनही रोजच्या जीवनामध्ये आपण बरीचशी जडत्वाची उदाहरणं किंवा न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणं पाहत असतो. अशी कोणती उदाहरणं तुमच्या माहितीमध्ये आहेत ती लिहून ठेवा. एक उदाहरण सांगते तुम्हाला. जेव्हा आपण बसने प्रवास करत असतो, बस गतिमान असते आणि अचानक बस थांबते, ब्रेक दाबला जातो, तेव्हा काय होतं, तर त्यामध्ये असलेले प्रवासी आहेत ते पुढच्या बाजूला ढकलले जातात. का होतं असं, तर बस जेव्हा गतिमान असते तेव्हा शरीर सुद्धा आपलं गतिमान असतं, आणि अचानक बस थांबली तेव्हा काय झालं, तर शरीराचा जो वरचा भाग आहे तो गतिमान अवस्थेतच राहण्याचा प्रयत्न करतो, मात्र बस थांबल्यामुळं शरीराचा खालचा भाग आहे तो स्थिर होतो, आणि त्यामुळं वरचा भाग गतिमान अवस्थेमध्ये असल्यामुळं तो पुढच्या बाजूला झुकला जातो. ह्याच्या उलट थांबलेली बस अचानक सुरू झाली तर आपण मागे झुकले जातो. इथं सुद्धा जडत्वाचा गुणधर्म आहे. आपली विराम अवस्था न बदलण्याचा गुणधर्म असतो. आपण स्थिर बसलेलो असतो आणि अचानक बस सुरू झाली म्हणजे गतिमान झाली, विराम अवस्थेतून गतिमान अवस्थेमध्ये गेली ती, आणि आपलं शरीर आहे ते ही अवस्था न बदलण्याचा गुणधर्म असतो किंवा प्रवृत्ती असते, जडत्वाचा गुणधर्म असं म्हणतात त्याला. ही सगळी उदाहरणं कशाची आहेत, तर न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. आणि याच्यावर आपण संतुलित बले म्हणजे काय, असंतुलित बले म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. त्यानंतर ही जी उदाहरणं आहेत ही पण पाहिलेली आहेत. न्यूटनचे गतिविषयक पहिला नियम आहे. जडत्व म्हणजे काय ते पाहिलेलं आहे.
आतापर्यंत तुम्ही हे जे पाहिलेलं आहे न्यूटनचा पहिला नियम, त्यानंतर जडत्व म्हणजे काय, संतुलित बल असंतुलित बल म्हणजे काय, आणि ही सगळी उदाहरणं तर ती वहीमध्ये लिहून ठेवायची आणि ग्रुपवर पाठवायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे ह्या व्हिडिओचा. आता यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम.